श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 480। उपशम प्रकरण सर्ग 91। वसिष्ठ पुढे म्हणाले, रामा, बाह्य विषयांचे स्मरण न करता परमार्थ वस्तू स्वरूप पाहणे म्हणजेच अचित्तत्व होय. जीवनमुक्त पुरुष आतून सर्व आस्था सोडून व स्वरूपाचे सतत अनुसंधान करून शांत मनाने प्रारब्ध प्राप्त व्यवहार करीत असतात. यास्तव त्यांचे चित्तही अचित्तच होय. वासनेच्या रसाचे ध्यान करूनही ज्याच्या मनात विषयासक्ती उत्पन्न होत नाही त्याचे चित्त अचित्ततेस प्राप्त होते व तसल्या अचित्ततेला प्राप्त झालेल्या चित्तालाच सत्व असे म्हणतात. ज्याची वासना घन नसल्यामुळे पुनर्जन्माला कारण होणारी नसते असा सत्वस्थ जीवनमुक्त पुरुष कुंभाराच्या चक्राच्या भ्रमणाप्रमाणे प्राप्त व्यवहार करीत राहतो. ज्यांची वासना भाजलेल्या बीजाप्रमाणे पुनर्जन्मरहित व रसहीन असते तेच महात्मे जीवनमुक्त होऊन राहिलेले असतात. ज्यांचे चित्त सत्व स्वरूपास प्राप्त झालेले असते त्यांनाच ज्ञान पारंगत व अचित्त असे म्हणतात. ते देहांत झाला असता आकाशरूपी होतात. रामा, प्राणस्पंदन व वासना अशी चित्ताची दोन बीजे आहेत. त्यातील एक क्षीण झाले असता दुसरेही नष्ट होते. ज्याप्रमाणे घटाकाशात जल साठविण्यास जलाशय व घट हे दोन्ही कारणीभूत होतात त्याप्रमाणे चित्ताच्या जन्माला ही दोन्ही बीजे मिळून कारणीभूत होतात. एकटी घन वासनाच बलात्काराने पुनर्जन्माला कारण होत नाही. आता प्राणस्पंद व वासना ह्या चित्ताच्या बीजांचे बीज काय म्हणून विचारले आहेस. त्याचे उत्तर ऐक. प्राणस्पंद व वासना ही दोन्ही बीजांकुराप्रमाणे निरनिराळ्या काळी एकमेकांची कारणे होतात आणि तिळामध्ये ज्याप्रमाणे तेल असते तशी ती दोन्ही एकमेकांच्या आत स्थित असतात. तसेच चित्तही त्या दोघांचे व इंद्रिय सुख दुःख इत्यादिकांचे कारण आहे. कारण ते प्रथम प्राणाला, नंतर इंद्रियांना, त्यानंतर आनंदाला इत्यादी क्रमाने त्या सर्वांना उत्पन्न करते. त्याचप्रमाणे आनंद व प्राणस्पंद हे दोन्ही जेव्हा वासनारूप होतात तेव्हा ते दोन्ही मिळून चित्ताचे उत्पादक होतात. वासना व प्राणस्पंद ही दोन्ही सुगंध व पुष्प किंवा तेल व तीळ यांच्याप्रमाणे एकमेकांच्या आश्रयाने राहतात. वासनेमुळे प्राणस्पंद व प्राणस्पंदामुळे वासना उत्पन्न होते. त्यामुळे चित्ताच्या बीज व अंकुर यांच्यासारखा कार्यकारण क्रम आहे. वासना बाह्य आकार धरू लागली की संवित प्रक्षोभ पावते व प्राणस्पंदाला उत्पन्न करते. प्राणस्पंदामुळे चित्त उत्पन्न होते. स्पंदन पावणे हा प्राणाचा धर्म आहे. तो हृदयाच्या गुणांना व रागादी वासनांना स्पर्श करून संविदेला जागृत करीतच स्पंद पावतो. त्यामुळे चित्तरूपी बालक उत्पन्न होते. चित्ताच्या बीजांचे स्वरूप याप्रमाणे आहे. त्यातील एकाचा क्षय केला असता दोघांचाही क्षय होतो व त्यामुळे चित्ताचाही क्षय होतो. चित्त हा एक वृक्ष आहे. सुख व दुःख यांनी व्याकुळ झालेले मन हे त्याचे स्पंदन आहे. शरीर हेच त्या वृक्षाचे मोठे फळ आहे. कर्तव्य ह्या पालवीने तो वृक्ष सभोवार पसरलेला आहे. कृती ह्या वेलीने तो वृक्ष वेष्टित आहे. तृष्णा ह्या सर्पाने त्या वृक्षाला विळखा घातला आहे. राग व रोग या बकांचे तो वृक्ष वसती स्थान आहे. अज्ञान हेच त्या वृक्षाचे अति दृढ असे मूळ आहे. त्या वृक्षावर इंद्रियरूपी पक्षी लीन होऊन राहिलेले आहेत. सोसाट्याचा वारा ज्याप्रमाणे पिकलेल्या फळांना पाडून टाकतो
त्याप्रमाणे वासनेचा क्षय केला असता चित्तवृक्ष उन्मळून पडतो. रामा, चित्त हा वावटळीमधील धुळीचा लोट आहे. लौकिक धुळीचा लोट ज्याप्रमाणे सर्व दिशांना धुरकट करून टाकतो, त्याप्रमाणे या चित्ताने सर्व सर्व आशावान लोकांना पंडुरोग्यासारखे रोगट करून टाकले आहे. लौकिक धूळ लोकांच्या डोळ्यांना ज्याप्रमाणे झाकून टाकतो, त्याप्रमाणे या चित्तरूपी धुळीने सर्व पूर्ण चिद्रूपाला आच्छादित केले आहे. ही चित्तरूपी धूळ अज्ञानापासून उपजली आहे. ती मेघाप्रमाणे चंचल आहे. ती तृष्णारूपी गवताच्या काड्यांनी व्याप्त आहे. शरीर हा तिचा आकार एखाद्या स्तंभासारखा आहे. चंचल आशाच्या धुळीमध्ये अल्प अल्प अशा अनेक वृत्ती आहेत. ही चित्तरूपी धूळ सर्व दिशांकडे अनायासाने जाण्यास मोठी दक्ष आहे. त्या चित्तरूपी वावटळीत असलेला महालोक देखील दृष्टीस पडत नाही. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत.